श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। आदो देवकी देव गर्भ जननम गोपी गृहे वर्धनम माया पूतन जीवितापहरणम गोवर्धनम धारणम कंसच्छेदन कौरवादिहननम कुंती सुता पालनम एतद्भागवते पुराण कथितम श्री कृष्ण लीलामृतम। श्री दत्तात्रेय महाराज, श्री चक्रपाणी महाराज की, श्री गोविंद प्रभु महाराज की, भगवान श्री चक्रधर स्वामी श्री सुखदानी बाबा की जय। परब्रह्म परमेश्वर अनंत ब्रह्मांडाचा नायक त्या कोपऱ्याला बसलेले पाठ लावून सर्व समोर या इकडे, चला उठा इकडे या समोर। तरुण मंडळ सगळं पुढे या इकडे, महिला मंडळ या इकडे समोर, समोर या। पाठ लावून कोणी बसायचं नाही, दक्षिणेला तोंड करायचं नाही ऐकताना, समोर माझ्याकडे तोंड करायचं असा। परब्रह्म परमेश्वर अनंत ब्रह्मांडाचा नायक भगवान श्री कृष्ण चक्रवर्ती उद्धवाला सुंदर असं निरूपण करताय। निरूपण करत असताना भगवंताच्या अमृतवाणीतून हे शब्द बाहेर निघताय। उद्धवा, भगवान श्री दत्तात्रेय प्रभूंच्या सुंदर अशा तत्वज्ञानाचा विचार आपण इथे करत आहोत। भगवान श्री दत्तात्रेय प्रभूंनी यदुराजाला प्रथम पृथ्वी या गुरुपासून क्षमागुण तू ऐकला, त्यानंतर दत्तात्रेय प्रभूंनी राजा यदुराजाला इथे दुसरा गुरु जो भगवंताने सांगितला तो म्हणजे वायू। वायूपासून आपण काय शिकलो पाहिजे, वाऱ्यापासून आपण काय शिकलो पाहिजे। तो जसा आश्रय न घेता भ्रमंती करतो, कोणाचाही आधार न करता जशी भ्रमंती करतो, त्याप्रमाणे मनुष्य साधकाने, परमेश्वर साधकाने हे गुण केवळ भगवंताने का सांगितले? हे 24 गुरु जे भगवंताने जी सांगितली यदुराजाला, या सांगण्या पाठीमागे भगवंताचा हेतू, प्रत्येक ईश्वर साधकाने या गुणाचा स्वीकार केला पाहिजे। आपल्या वर्तनामध्ये परमेश्वराचा हा सांगितलेला गुण आपल्यामध्ये आपण अंगवला पाहिजे, आपल्यामध्ये तो उतरला पाहिजे। या हेतून भगवंतानं या 24 गुरूंचं निमित्त केलं आणि निमित्त करून त्यातील गुण आपल्याला सुंदर असं या ठिकाणी प्रकारे आपल्याला निरूपण केले। आता यदुराजाच्या निमित्तानं भगवान श्री दत्तात्रेय प्रभू वायू गुरुविषयी सुंदर असं निरूपण केलं, काल तुम्ही श्रवण केलं। आज आपण आकाश गुरुकडे वळणार आहोत। दत्तात्रेय प्रभू यदुराजाला म्हणतात की राजा, मी जो गुरु केला तिसरा, तो गुरु आहे आकाश। या आकाश गुरुकडून मी काय शिकलो आणि आकाश गुरुकडून शिकत असताना त्याकडून मी काय घेतलं? दत्तात्रेय प्रभू म्हणतात की आकाश हा जो गुरु आहे, आपल्याला रोज सकाळी संध्याकाळी आकाशाकडे आपण पाहतो, हे सर्वत्र पसरलेलं आपल्या डोक्यावर असलेलं भयंकर असं, कधीही त्याचा आपण संख्या बघितली नाही, माप बघितलेलं नाही। जिकडं पाहावं तिकडं आकाश आहे। आणि हे आकाश दत्तात्रेय प्रभूंनी गुरु का केलं असेल? त्या आकाशाकडे बघून कोणता गुण भगवंताला त्या आकाशामध्ये दिसला? दत्तात्रेय प्रभू म्हणतात
की मेघाचे न वडपे आकाश कही न शिंपे, तैसा काळ गुणी न लिंपे योगी आतो. हा आकाश, हे आकाश जे आहे अनेक रंगांनी, आकाशामध्ये काय बघितलं, अनेक रंग आहे, सप्तरंग आकाशामध्ये आहे. त्या साती रंगा पलीकडे अजूनही रंग भगवंताची या ठिकाणी आकाशामध्ये बघितले आहे. एवढी आकाश, या आकाशामध्ये एवढी रंग असतात, परंतु कोणत्याही रंगामध्ये आकाश लिंपित होत नाही. आकाश त्या रंगापासून अलिप्त आहे. कसा आहे? अलिप्त आहे, वेगळा आहे. तुम्हाला बघा, नित्यंतर तुम्ही अनेक रंग आहे त्या आकाशामध्ये, सप्तरंग आकाशातून प्रगट होतात. आकाशामध्ये हे साती रंग, अनेक प्रकारचे रंग दिसतात, पण आकाशाचा मूळ कलर बदलताना तुम्हाला दिसला कधी? आकाशी जो कलर आहे, आकाशी जो रंग आहे, तो वरती आकाशाचा जो दिसतो त्यात तुम्हाला कधी बदललेला दिसला? आकाश कधी आपल्याला लाल रंगाचं, पूर्ण आकाश हे लाल रंगाचं दिसलं तुम्हाला? तांबड्या रंगाचं कधी दिसलं नाही. त्या रंगांमध्ये रंग त्यात आहे, परंतु आकाश त्या रंगांमध्ये अलिप्त मिसळत नाही, त्याचं लिंपित होत नाही. त्या रंगांमध्ये रंग भरपूर आहे, पण त्या रंगांमध्ये काय होत नाही? आकाश लिंपित होत नाही. आपला जसा भगवंताने रंग दिलेला आहे या आकाशभूताला, तसाच रंग भगवंताचा तो त्याने शेवटपर्यंत तसाच राहिलेला आहे. अलिप्त आहे त्या रंगांपासून. कोण? आकाश अलिप्त आहे. आकाशामध्ये कोणी प्रकारची रंग बदलत नाही. त्याप्रमाणे मनुष्याच्या ठिकाणी सुद्धा रजतम ही गुण असतात. कोणती? रजतम. मनुष्याजवळ सात्विक गुण आहे, राजस गुण आहे, त्यानंतर तामस गुण आहे. हे तिन्ही आहे. परंतु या तिन्ही रंगांपैकी हा जो जीव आहे ना, हा जो मनुष्य आहे ना, हा मनुष्य वेळ प्रसंगी आपला, या काळानुसार आपला रंग बदलतो. कोण? हा मनुष्य रंग बदलतो. रंग बदलतो म्हणजे आपण कधी तो या ठिकाणी शांत असतो, कधी चिडचिड करतो, कधी रागराग करतो. याचे रंग बदलतात. कोणाचे? या मनुष्याचे रंग बदलतात. या मनुष्य देहामध्ये जसे आकाशामध्ये सप्तरंग आहे, तसे आपल्या शरीरामध्ये सुद्धा 3 गुण आहे. मनुष्य हा 3 गुणामध्ये लिंपित होतो. 3 गुणामध्ये लिंपित होतो. कधी कधी हा राजसी बनतो, कधी कधी हा सात्विक बनतो, कधी कधी या ठिकाणी हा तामसी बनतो. विचार करा, तामसी बनला की भांड्या पडतो, तामसी बनला की दुसऱ्याला मारण्यासाठी आविर्भाव करतो, क्रोधानं डोळे लालबुंद करतो, आवेश क्रोधाचा निर्माण होतो. यावेळेला तामस गुण त्यामध्ये तो लंपित होतो. दुसरा तामसी झाला की हाही तामसी बनतो, दुसरा रागीट बनला की हाही रागीट बनतो. समोरचा आपल्याला रागाने शिवी देतो, त्याबरोबर आपणही त्याच्यात काय होतो? आपण लिंपित होतो की नाही? तू मला शिवी दिली, मी तुला 4 शिव्या देणार. तू माझ्या 1 गालफडी दिली, मी तुला 4 गालफडी देणार. म्हणजे आपण त्याच्यापेक्षा 4 पटीनं त्याच्या गुणामध्ये आपण सम्मिलित होतो, लिंपित होतो. जो भाव त्यानं दाखवला त्या भावाप्रमाणे आपण वर्तण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यापेक्षा वरचढ पण कमी नाही. कुणापेक्षा? समोरच्या पेक्षा 8 पटीनं 10 पटीनं जास्त, पण कमी नाही. असतो का आपण कमी? नाही. त्याने जर 1 पट राग व्यक्त केला तर आपण 4 पट राग व्यक्त करतो. हा आपला या ठिकाणी मनुष्याचा स्वाभाविक गुण बनलेला आहे. म्हणून भगवंतांनी या ठिकाणी सांगितलंय की राजस, तामस, सात्विक आणि त्या काळांच्या गुणांनी हा मनुष्य काय होतो? लिंपित होत असतो. परंतु जो संत असतो, जो खरा योगी असतो, जो खरा परमेश्वराचा साधक असतो, तो सदैव सात्विक असतो,
तो राजस तामस या गुणांनी समोरचा किती या ठिकाणी रागीट होऊन, किती तामशी होऊन, समोरच्यानं कितीही शिव्या दिल्या, किती या ठिकाणी तुम्हाला नावं ठेवली, तरी तो संत तुमच्याशी बदलत नाही, तुम्हाला प्रतिकार करत नाही. करताना दिसतो तुम्हाला. संत तुम्हाला एक शब्दाने दुखवणार नाही, तुम्ही त्याला दुखवणार. जो सज्जन असतो, जो संत असतो, जो सात्विक असतो, परमेश्वराचा धर्म पालणारा धर्मधारक असतो, तो कधीच बदलत नाही. बदलताना दिसतो तुम्हाला? बदलताना दिसतो नाही. त्यांनी तुम्हाला कितीही समोरच्याने कितीही नावं ठेवली, कितीही तुम्हाला त्या संताला अंगावर थुंकली असेल. ज्ञानेश्वर होते, त्यांच्या जीवनावर लागल तेवढी माणसं थुकणारी होती, शेण मारणारी होती, दगड मारणारी होती, परंतु संत ज्ञानेश्वरांजवळ कोण्याही प्रकारे प्रतिकार शब्द त्यांनी केला नाही, प्रतिकार केला नाही. संयमतेने आपलं जीवन संत जगली, लक्षात घ्या. परंतु कुणाला उलटून उत्तर ज्ञानेश्वरांनी कधीही त्या गावामध्ये दिलं नाही. हा संयम गुण आहे. काय आहे हा? संयम गुण आहे. आणि हा संयम गुण आपल्यामध्ये जेव्हा असेल, तेव्हा या ठिकाणी स्वामी श्री दत्तात्रय प्रभू म्हणतात की आपण या आकाशाप्रमाणे आपल्यात जरी अनेक गुण असले तरी आपण मनुष्याला जो भगवंताने जो गुण प्रदान केलेला आहे ना, तो सात्विक गुण आहे. आणि त्या सात्विक गुणामध्ये आपण सदैव राहणं. इतर गुण जरी तुमच्यात असले तरी त्या गुणांनी समोरचा वागला असेल तर त्यात आपण लिंपित होऊन त्या गुणाचं बनायचं नाही. रागीड बनला असेल तामशी भावनेनं तर आपण तामशी बनायचं नाही. समोरचा राजसी भावनेनं तुम्ही आळशी बनला असेल, निष्काळजी बनला असेल, आपण आळशी बनू नका. आपण आळशी बनू नका. हा, समोरचा सात्विक असेल तर 4 पटीनं आपण सात्विक जास्त बना. 4 पटीने आपण सात्विक जास्त बना. म्हणून महत्वाचा विचार या ठिकाणी आपल्याला आकाशानं शिकवलेला आहे. म्हणून अलिप्तता असली पाहिजे. काय असली पाहिजे? अलिप्तता, म्हणजे आपल्यात वेगळेपण असलं पाहिजे. कधीही या ठिकाणी कोणी आपल्याला सांगितलं तरीही आपण ते ऐकणं, पण करावे मनाचे. कोणाचं? ऐकावे जनाचे. ऐकून घ्या, परंतु आपण ऐकून कुणाचंही आपले रंग बदलू नका, आपली स्वभाव बदलू नका. म्हणून इथे महत्वाचा गुरु आपल्याला भगवंताने सांगितलेला आहे. कोणता? आकाश. कोणता गुरु? आकाश गुरु. आता पुढे आपण बघणार आहोत जल. जल म्हणजे काय? पाणी. दत्तात्रय प्रभू सांगतायत की जलगुरु. आता हा जलगुरु आहे म्हणजे पाणी. पाणी दत्तात्रय प्रभू म्हणतात मी पाण्यापासून काय शिकलो, पाण्यातून कोणता मी बघितला गुण. कारण की ही सर्व पदार्थ जी भगवंताने गुरु केली ना, ही सर्व न बोलणारी आहे. कशी आहे? न बोलणारी आहे. आपण त्याच्यात शोधायचं असतं, ती गुण आपण त्याच्यात शोधायचे असतात. आणि ते दत्तात्रय प्रभूंनी पाण्यामध्ये गुण बघितला आणि तो घेतला. कोणता गुण पाण्यामध्ये आहे? आपणही शुद्ध आहे. कसा आहे? आपण स्वतः निर्मळ आहे आणि तो काय करतो? दुसऱ्याला निर्मळ करतो. कोण? पाणी. म्हणून पाण्याचा हा गुणधर्म आपण या ठिकाणी बघूया. कसं या ठिकाणी पाण्याचं खरे गुण भगवंत या ठिकाणी बघताय. शुद्ध कसा करतो तो पाणी? शुद्ध मानवाला कसा करतो, प्राण्यांना कसं शुद्ध करतो, आणि ही निर्मळता पाण्यामध्ये कशी आहे. जैसे का जीवन स्वच्छ स्वभावी प्रसन्न, तैसे रजस्तमी विहीन मन निर्मळ व्हावे. जसं आपलं जीवन आहे. काय आहे? पाणी म्हणजे काय? आपलं जीवन आहे. आणि हे जीवन सदैव ते कसं असतं? स्वच्छ असतं. पाण्याचा स्वाभाविक गुण कसा आहे? स्वच्छ राहणं आणि दुसऱ्यालाही स्वच्छ करणं. आणि दुसरा सदा प्रसन्न असणं. सदा प्रसन्न असणं हे पाण्यातला गुण आहे. आणि हा पाण्याचा मूळ स्वभाव आहे.
कसं राहणं? स्वतः स्वच्छ राहणं आणि स्वतः निर्मळ असणं आणि सदा प्रसन्न असणं. सदा प्रसन्न असणं हा पाण्याचा मूळ गुणधर्म आहे. जेव्हा तुमचं मन प्रसन्न असेल ना, तर सारं जग तुम्हाला सुंदर दिसेल. हे लक्षात घ्या. तुमचं मन प्रसन्न नसेल तर सारं जग, प्राणी मात्री कधी तुम्हाला चांगली दिसणार नाही. हे लक्षात घ्या. दृष्टी आपली कधीही चांगली दिसण्यासाठी मन प्रसन्न असावं लागतं आणि मन प्रसन्न असण्यासाठी मनातली गढूळता नष्ट करून निर्मळता मनामध्ये येणं आवश्यक असते. या गोष्टी लक्षात ठेवा. जैसे के जीवन स्वच्छ स्वभावी प्रसन्न, तैसे रजस्तमी विहीन. मनुष्याजवळ रज आणि तम गुण आहे. गढूळ करणारा गुण आहे हा. मनसाला गढूळ करणारा, मनुष्याच्या अंतःकरणातल्या भावना, अंतःकरणातले विचार हे गढूळ करणारे या ठिकाणी सर्वात महत्वाचा गुण कोणता आहे? रजस्तमाचा. हे लक्षात घ्या. कारण राजस गुण आहे ना, तुम्हाला प्रयत्न करण्याला कधी सांगत नाही. काय राजस गुण आहे ना, आज सारा कलियुग भोगवादी बनलेला आहे. कसा बनलेला आहे? भोगवादी. कष्ट नको त्याला, बसल्या बसल्या कमी कष्टात त्याला पैसा पाहिजे, धन दौलत पाहिजे, लक्ष्मी प्राप्ती पाहिजे. राजस गुणाचा हा आविर्भाव आहे प्रत्येक मनुष्यामध्ये. राजस म्हणजे त्याला बसल्या बसल्या सर्व गोष्टी जागीच मिळाल्या पाहिजे. हा राजस गुण आहे. कोणता? राजस गुण आहे. हा आळशी गुण आहे. हा गुण आपल्या आतल्या, जसं पाणी साठतं ना, पाणी साठल्यानंतर जसं गढूळ बनतं की नाही, तसं आपण या राजस गुणामुळे आपली प्रयत्न, आपली सवयी, आपली प्रॅक्टिकल सर्व थांबून जाते, स्टॉप होते. आणि जेव्हा आपली प्रॅक्टिकल कमी होते, ट्रेनिंग कमी होते, आपले प्रयत्न कमी होतात, त्यावेळेला या गोष्टी लक्षात घ्या. त्यावेळेला आपले अंतःकरण अशुद्ध बनतं. काय बनतं? आपलं मन हे कसं बनतं? गढूळ बनत असतं. म्हणून मन गढूळ बनू नये. मन गढूळ बनू नये म्हणून जैसे का जीवन स्वच्छ स्वभावी प्रसन्न, तैसे रजस्तमी विहीन. म्हणून भगवान श्री दत्तात्रय प्रभू म्हणतात की मनुष्याचं मन हे रजतमाने शून्य असलं पाहिजे. कसं पाहिजे? स्वामी श्री चक्रधर प्रभू सुद्धा म्हणतात की मनुष्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे राजस तामस गुण नको. कारण रजस तपे निर्सोन सत्वस्थिता धर्मी अधिकार. धर्मात जर प्रवेश करायचा म्हटल्यानंतर आणि धर्मात जर आपल्याला वावरायचं म्हटल्यानंतर आपण सात्विकतेनं राहिलं पाहिजे, समाधानानं राहिलं पाहिजे. राजस गुणाने तुमच्या आशा वाढत असतात, तामस गुणाने तुमच्या भावना हिंसक बनतात. हे लक्षात घ्या. याची हत्या करावी, त्याची हत्या करावी म्हणून आपल्या मनातल्या या भावना, गढूळतेच्या, अशा अपेक्षेच्या आपण दूर केल्या पाहिजे. मनासारखं प्रसन्न मन निर्मळ बनलं पाहिजे, निर्मळ व्हावे. म्हणून पुढे या ठिकाणी ज्याचं मन रजस्तम वेगळे झाले त्याला आचाराने योग्यता प्राप्त होत असते. समाधानी, संयम म्हणजे आपोआप या ठिकाणी तिथे महत्व वाढत असतं. म्हणून अशा प्रकारचं रजस्थम अनेक प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना सांगितलं की राजस गुणाचा प्रादुर्भाव तुमच्यावर टाकण्याचा प्रयत्न शकुनी करेल, परंतु शकुनी तुम्हाला अनेक कारस्थानाने तुम्हाला जुगार खेळण्यासाठी प्रयत्न करेल, तुम्हाला मदिरा पान करण्याची तुम्हाला आग्रह करेल, परंतु मी गेल्यानंतर तुम्ही त्याला आहारी जाऊ नका. यादवांना सुद्धा भगवान श्रीकृष्ण सांगून गेले की तुम्ही माझा परिवार आहात, तुम्ही माझा परिवार आहात, परंतु मी गेल्यानंतर मदिरापान करू नका, दारूपान करू नका, नशापान करू नका. काय करू नका? नशापान करू नका, व्यसन करू नका. कोण्याही प्रकारे
यादवांनी ऐकलं नाही, दारू पिऊ लागले, नशापान करू लागले. हळूहळू भगवान श्रीकृष्णाचा परिवार एकमेकाला गवताच्या काड्या उचलून गवताची प्रत्येक काडी उचलून एकमेकावर मारू लागले. ती गवत जसं जसं मारू लागले ते गवत मुसळ बनू लागलं. दोघांमध्ये हानाहानी होऊन सारी यादव तिथेच मरून पडले. हा नशेचा प्रादुर्भाव आहे. भगवान श्री दत्तात्रय प्रभू सांगतायत ना का आपल्या जीवनामध्ये आपण काय करू नका. श्रीकृष्णानं आपल्याला निरूपण केलं यादवांना, या गोष्टी करू नका. कारण राजस तामस गुणामध्ये आपण कधीही काय होऊ नका, लिंपित होऊ नका. कोणी काही आपल्याला राजस गुणाचा काय केला जातो, मोहिनी टाकली जाते. मोहिनी म्हणजे काय? मोहिनी म्हणजे काय मंत्र आहे का? मोहिनीचा मंत्र आहे? नाही. थोडस गोड बोलला ना, आतमध्ये कपट ठेवून समोरच्याला गोड बोलायचं, नंतर घोड मोडायचे. अलग लक्षात. म्हणजे गोड बोलणं, कपटाने गोड बोलणं म्हणजे एक प्रकारे हा काय आहे, राजस गुणाचा प्रादुर्भाव निर्माण करणं समोरच्याला, आपल्या स्वार्थासाठी, आपल्या भविष्यासाठी. म्हणून भगवान श्री दत्तात्रय प्रभूंनी आपल्याला सुंदर उपदेश केलेला आहे की राजा, हा रजतमाचा भाव हृदयामध्ये कधी ठेवू नकोस, त्याला नष्ट कर. स्वामी म्हणतात की धर्म साधकाने हृदयामध्ये कधीही राजस भावना ठेवू नये, तामस भावना ठेवू नये, जेणेकरून आपलं जीवन उद्ध्वस्त होऊ शकतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये, हृदयामध्ये सदा सात्विक असावं. कसं असावं? सदा सात्विक असावं. म्हणून रजस्तमे हे जैसे का जीवन स्वच्छ स्वभावी प्रसन्न. पाण्याचा गुण भगवान श्री दत्तात्रय प्रभूंनी सांगितलाय की संकल्पाला सुद्धा आपण काय ठेवतो, पाण्यानेच संकल्प सोडतो देवाला, पाण्यानेच संतांना पण संकल्प सोडतो. द्रव्यदान कृष्णार्पण, अन्नदान कृष्णार्पण, उपार ठेवला उपाराला सुद्धा आपण श्रीकृष्णार्पण. आपण असे या ठिकाणी भगवंताला कृष्णार्पण म्हणत असताना पाण्याचं काय करतो, संकल्प सोडतो की नाही? कशाने सोडतो? पाण्याने. पाण्याने का संकल्प सोडावा? कारण पाण्यामध्ये हा निर्मळ गुण आहे. म्हणून निर्मळ गुणानं, पाण्यातला निर्मळ गुण अंतःकरणामध्ये ठेवून अंतःकरणात तो गुण उतरवून मग संकल्प सोडावा. तेव्हाशीच ती क्रिया भगवंताला प्रिय बनते. या गोष्टी लक्षात घ्या. निर्मळपणा, मनामध्ये कोणी प्रकारची आशा ठेवणं म्हणजे राजस गुणाचा वास होणं. मनामध्ये दुसऱ्याला मारण्याची अपेक्षा ठेवणं म्हणजे एक प्रकारे तुमच्यातली तामस भावना निर्माण होणं. म्हणून मन निर्मळ करा, स्वच्छ प्रसन्न रहा, असं भगवंताने आपल्याला निरूपण केलंय. मन निर्मळ झाल्याशिवाय तुम्ही प्रसन्न राहणार नाही. तुम्ही कधी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्रसन्न राहणार नाही. आणि आचार्य योग्यता होय तीर्थभूतता, बोलो न प्रमयामृता. धर झाला जो ज्याचे मन पूर्णपणे रजतमाने भरलेला आहे ना, त्याची योग्यता कधी वाढत नाही. जो सदा सात्विक राहतो त्याची योग्यता वाढते, त्याची चढ वाढत असतो, तो मोठा होत असतो. म्हणून मोठं होण्यासाठी हा सर्वात महत्वाचा विचार. अंतःकरणाला लागलेला एक गंज असतो. गंज माहितीये तुम्हाला? अज्ञानाचा गंज आहे आपल्या अंतःकरणाला, आणि तो गंज धुवून टाकणं हे फार गरजेचं आहे. कखायाचा काट फेडुनी किजती धुवट, तैसे होवावे चोखट. अंतःकरण कसं असावं? अंतःकरण हृदय कसं असावं? कसं हृदय असावं? भगवंताच्या साधकाने आपलं जीवन, आपलं अंतःकरण कसं ठेवावं? ते अंतःकरण असं ठेवा की आपल्या अंतःकरणामध्ये गंज चढलेला आहे. कशामुळे? आपल्या आळशीपणामुळे, निष्काळजीपणामुळे एक गंज चढलेला आहे. तो गंज आहे ना, अज्ञानाचा गंज आहे. कशाचा आहे? लोखंडाला जसा वापर नसल्यामुळे जसा गंज चढतो, आणि तो गंज चढलेल्या लोखंड जर एखाद्याला लागलं तर त्याला धनुर्दात होऊ शकतो.
त्याला रोग होऊ शकतो, हे लक्षात घ्या. तसे या ठिकाणी वापरत्या असलेल्या लोखंडानं जर तुम्हाला ते लागलं तर त्याला धनुर्वाताची तुम्हाला इंजेक्शनाची गरज पडत नाही. आणि अर्थात ते टोकदार नसतं, अगदी नरम असतं, मऊ असतं, जे गंजलेलं नसतं ते, हे लक्षात घ्या. ज्याच्या हृदयामध्ये गंज असतो अज्ञानाचा, पापाचा, त्याची प्रकृती कधीही, त्याचं बोलणं टोचक असतं, गंजाच्या लोखंडासारखं बाधक असतं ते, हे लक्षात ठेवा. म्हणून आपण कोणतीही आपली व्यक्ती आपण दुसऱ्याला दुःखदायक ठरू नये म्हणून आपल्यातला गंज हा अज्ञानाचा आपण काढून टाकला पाहिजे. आणि हा गंज काढण्याकरता आपल्याला हा सत्संग, ही पोथी ही फार महत्वाची आहे. या ज्ञान सत्संगाचा उपयोग जर आपण नाही केला तर आपल्या अंतःकरणातला गंज कधी दूर होणार नाही. सर्व्हिस सेंटर का असतात गाडीला? का असतात? कारण की ती गाडी क्लीन व्हावी. 200 रुपये 250 रुपये देऊन गाडी स्वच्छ करतो आपण. सर्व्हिस सेंटरला जाऊन आतमध्ये सर्व सर्व्हिसिंग करतो, ऑइल बदल करतो, सर्व फिल्डिंग करतो, फिल्टर करतो. सगळं का करतो आपण? आपली गाडीने पुढे धोका देऊ नये, प्रवासात आपल्याला कधीही त्रास होऊ नये. म्हणून आपल्या जीवनाचा आपल्याला प्रश्न, गाडीचे या ठिकाणी आपल्याला जर विचार आहे, आपल्या जीवनाचा का विचार आपण करत नाही? आपल्या जीवन प्रवासामध्ये आपल्याला कोणते रोग होऊ नये, कोणताही दारिद्र्याचे नशीब आपले होऊ नये, अनेक प्रकारचे भोग आपल्याला प्राप्त होऊ नये जीवनामध्ये. कधी आपली गाडी बंद पडेल याचा भरोसा नाही. चांगले नाम घेत होता, चांगलं जेवत होता, चांगलं चालत होता, चांगलं बोलत होता, सर्वांशी संपर्क साधत होता, इतक्यात वारं आलं आणि डावी बाजू वाकडी झाली. शब्दाने तोंडातून शब्द बाहेर पडेना, मामा मामा म्हणतो तो मम मम म्हणतोय. डावी बाजू गेली, वाऱ्यानं वाकडी झाली, हात वाकडा झाला, पाय वाकडा झाला, अर्धांग वायू या ठिकाणी शरीराला येऊन गेला. भरोसा? पूर्वी द्वापार युगात एवढे अर्धांग वायू येत नव्हते. येत होते? कधीच येत नव्हते. ह्या कलियुगामध्ये का अर्धांग वायू येत आहेत जास्त? याला कारण आहे. याला कारण हे आहे की आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये एक गंज चढलेला तो काढण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणून हा जो गंज आहे ना, कखाईचा गंज आहे. कखायाचा गंज म्हणजे काय? कखाई एक दोष आहे ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये. आणि तो दोष म्हणजे कोणता आहे माहितीये? कखाई असे, पुढं काय प्रायश्चित्त म्हणता का तुम्ही घरी? कखाई असे वरी वर्म स्पर्शी. कसा या कखाई? कखाई या शब्दाचा अर्थ आहे पुढेल्याचे फक्त पाप बघतो, चुका बघतो, हा दोष बघत असतो, त्याला कखाई असं म्हणतात. कखाई म्हणजे दुसऱ्याला खाणारा, दुसऱ्याचे दोष पाहणारा, दुसऱ्याचे पाप पाहणारा आणि आपले उपरण्याखाली झाकून ठेवणारा, नाही का? मी लय गुणवान आहे, मी शोधून सापणार नाही एवढा गुणवान आहे म्हणे. सर्व गुणांचा श्रेष्ठान समजतो स्वतःला. अनेक गुण आपल्या जवळ आहे म्हणतो. 4 पैसे आले की तो म्हणतो माझ्यात सर्व काही गुण आहे. शिक्षण काहीच नसतं. पैसा आला का 2 नंबरचा, तो म्हणतो माझ्यात सगळे गुण आहे, मी कुठेच कमी नाही. सर्वे गुणा कांचना माश्रयंते. अरे पैसा दिला की सगळं जग आपलं असं होतं, तो म्हणतो एवढा अभिमान पैशाचा असतो त्याला. म्हणून जीवनामध्ये या ठिकाणी कखाई नावाचे हे गंज आहे ना, हे गंज हेडोनी किजती धुवट रुवद. हृदय जो आहे ना, हे दोष हृदयातले काढून टाका. ही अज्ञानता हृदयातली काढून टाका, शुद्ध करा. आणि शुद्ध करण्याकरता चोखट विहीन तैसे झोवावे चोखट. तसं हृदय आपलं सुंदर असं काय करावं? शुद्ध करावं. आपलं शरीर आपण पाण्याने शुद्ध करतो, नाही का? निर्मळ करतो, अनेक साधनं वापरतो, शॅम्पू वापरतो, अनेक क्रीम वापरतो, अनेक प्रकारचे साबण वापरतो आणि त्यांनी घासून घासून पाण्याने या ठिकाणी शुद्ध करून अंग शुद्ध करतो. रोज आपण आपल्याला एक पुडी लागते. कशाची? शॅम्पूची. डोकं धुण्याकरता
प्रत्येक अवयव धुण्याकरता एक वेगळं साधन आपण दुकानातून घेऊन येतो. डोळा धुवायला वेगळं, कान धुवायला वेगळं, काय केस धुण्यासाठी वेगळं, हात धुवायला वेगळं, पाय धुवायला वेगळं. प्रत्येक अवयव धुण्याकरता एक एक वस्तू घरामध्ये अवेलेबल आहे, हे लक्षात घ्या. मग आतलं धुण्याकरता का तुम्ही गोळा करत नाही? आतलं मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हे जे अंतःकरण नावाने हे 4 पदार्थ आहे ना, हे शुद्ध करण्याकरता का प्रयत्न करत नाही? ती साधनं गोळा का करत नाही? हे साधन अंतःकरणाला शुद्ध करण्याचं साधन एकच आहे, ते म्हणजे सत्संग. काय आहे? सत्संग. ते 12 महिन्याचा आपला इथे चालू होणार आहे द्वारकाधीश हॉटेलमध्ये. आणि तुमच्या सत्संग मंडळालाही नाव तेच दिलंय, द्वारकाधीश सत्संग मंडळ चांदोरी. हे लक्षात ठेवा. आपलं हे सांगता समारोपाला याचा उद्घाटन होणार आहे, याचा स्थापना होणार आहे या सत्संग मंडळाची. आणि दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी इथे आपला हा सत्संग समारंभ कंटिन्यू चालू राहणार आहे. आणि त्याच्यामध्ये उपदेश राहील स्वामी भगवान श्री कृष्ण चक्रवर्तींनी ज्या ज्या या ठिकाणी मुखोद्गत जी या ठिकाणी भगवद्गीता सांगितली, त्या भगवद्गीतेचं निरूपण या ठिकाणी या सत्संगामध्ये होणार आहे. म्हणून अशा प्रकारच्या या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांच्या लीळामृत आणि भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले गीतामृत हे या सत्संगामध्ये तुम्हाला निरूपण ऐकायला मिळणार आहे. म्हणून दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी नियोजन सर्व या ठिकाणी 12 जणांचं, 12 अन्नदात्यांचं आणि 12 ही या ठिकाणी साधकांचं नियोजन आमचं झालेलं आहे. पत्रिका आपल्याला या ठिकाणी सांगता समारोपाला अवश्य मिळेल, हे लक्षात ठेवा. ज्ञानगंगा 12ही महिने या ठिकाणी इथे चालत राहणार आहे तुमच्या या द्वारकाधीश हॉटेलमध्ये. आपल्या या चांदोरीमध्ये हा सत्संग कंटिन्यू चालणार आहे. आणि ही प्रसन्नता आपल्या बाबांची, चांदोरी निवासी आचार्य प्रवर परमपूज्य आदरणीय आचार्य प्रवर महंत श्री चांदोरीचे मोठे बाबा यांच्या प्रसन्नतेनं आणि यांच्या शुभचिंतनानं या पोथीचा आणि सत्संगाचा 12माही सत्संगाचा आपण या ठिकाणी काय करणार आहोत? हा सुंदर असा उपक्रम आपण चालू ठेवणार आहोत, जेणेकरून आपल्या अंतःकरणामध्ये असलेली ही काय गंज, अज्ञानाची गंज, ती शुद्ध झाली पाहिजे. म्हणून जसं आपण बाथरूम मध्ये जातो की नाही, कशासाठी? वॉशरूम मध्ये कशासाठी जातो? वॉश होण्याकरता, शुद्ध होण्याकरता, निर्मळ होण्याकरता, नाही का? पूर्ण शरीर धुण्याकरता आपण पुढे जातो, आंघोळ करण्यासाठी वॉशरूम मध्ये जातो. तसा पण हा सत्संग म्हणजे वॉशरूम आहे. हा सत्संग म्हणजे एक बाथरूम आहे शुद्ध होण्याकरता. आणि तिथे बाथरूम मध्ये पाण्याने नाहीचं, तसं इथे ज्ञानाने आपल्याला स्नान करायचं आहे, पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे, पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे, त्या आत्म्याला आंघोळ करायची आहे. हे लक्षात ठेवा. शरीराला घरी घालतात तुम्ही, पण तुमच्या शरीरात जो नांदणारा जो आहे त्याला आपण शुद्ध करण्याकरता या सत्संगात आलो पाहिजे. म्हणून हा विचार लक्षात ठेवा की तैसे होवावे चोखट. त्याप्रमाणे, कशाप्रमाणे? जसं या ठिकाणी शुद्ध, जसा तो गंज, जसा या ठिकाणी धुवून अंतःकरण शुद्ध चोखट स्वच्छ जसं आपण या ठिकाणी बनवावं, तसं आपलं हृदय सुद्धा, आपलं अंतःकरण सुद्धा, आपल्या जीवात्म्याला सुद्धा आपण काय करावं? धुवून स्वच्छ करावं. म्हणून अंतःकरण शुद्ध असावं असं स्वामी म्हणतात. स्वामी श्री दत्तात्रय प्रभूंचा आता पुढचा गुरु आहे अग्नी. कोणता? अग्नी गुरु आहे. पहिला आपण बघितला कोणता? काल पृथ्वी, त्यानंतर बघितला वायू बघितला, वायूनंतर आता बघितला आहे आकाश, नाही का? आकाशानंतर बघितला आहे पाणी. आणि आता 5वं जे पंचमहाभूत आहे, या पंचमहाभूतांमध्ये अग्नी हा गुरु आहे. कोणता? अग्नी. आता अग्नी या ठिकाणी काय शिकवतोय आपल्याला? दत्तात्रय प्रभूंनी अग्नीमध्ये काय गुण बघितला तो या ठिकाणी बघूया. अग्निगुरु आचार आणि विचार याची परिपूर्णता हा गुण शिकवतो. कशी शिकवतो बघा.
अनेक आचार अनेक विचार जाणावया अग्नी गुरु केला तो प्रकारो ऐक राया. राजाला यदुराजाला दत्तात्रय प्रभू सांगतात की मी आचार विचाराची परिपूर्णता, कारण आपला जो आचार असतो, आपले जे विचार असतात, आचार म्हणजे वागणूक आपली, काय आचार म्हणजे आपली वागणूक, विचार म्हणजे आपल्या कल्पना, या दोन्ही या ठिकाणी परिपूर्णता नसली आणि परिपूर्णता नसल्यानं जेव्हा आपण अपूर्ण आचार विचाराने जेव्हा कर्म करतो, ती कर्म तुम्हाला जशी पाहिजे तशी फलद्रूप ठरत नाही, हे लक्षात घ्या. जशी पाहिजे तसं तुम्हाला काय देत नाही, ती फळ देत नाही. मग म्हणतो आपण, मी तर खूप कष्ट केले, मी तर खूप त्रास घेतला, उन्हात तान्हात पाण्यात पावसात किती कष्ट केले, परंतु मला फळ आलं नाही. मला फळ आलं नाही, माझा प्रयत्न हा यशस्वी झाला नाही. यश का नाही तुमच्या पाठीमागे, जय तुमच्यात का नाही, तुम्ही पराजित का होता, का हरतो आपण, का हरतो? कधी हार देवाला कधी घातलाच नाही तर तुमच्या मागे हार का राहणार नाही? फुलांचा हार कधी देवाला घातला नाही आपण, फुलांचा हार नकोच आहे देवाला. भगवंताला ना हार तुमच्या जीवाची हार पाहिजे. देवा मी हा संसार करून हरलोय, आता काय आहे, हा संसार करून हरलोय मी, आता बस या देहाचा हार तुला मी समर्पित करतो. केलाय तुम्ही हार देहाचा? अहो देवाला तुमचं नाग पत्र कराचे, नारियेळ परिशर प्रतिज्ञाही सुपारीची, भाव विडा तुझ अर्पितो. नागपत्र म्हणजे हे दोन हात आहे, नागिलीचे पानं नाही. नागपत्र म्हणजे कशाचे आहे? हाताचे आहे. हे हात भगवंताला समर्पित करा. नारियेळ, नारळ म्हणजे भगवंताचं दुकानातून आणलेलं नारळ देवाला अभिप्रेत नाहीये. भगवंताला अभिप्रेत आहे तुमच्या नारळ रूपी असलेलं हे शरीर. काय? नारळ रूपी असलेलं शरीर तो मागतोय तुम्हाला, ते तुम्ही त्याला द्या, मी तुम्हाला देतोय असं आपण प्रतिज्ञा म्हणतो, मध्ये मध्ये म्हणतो, आणि लगेच आपण प्रापंचिक कर्म करायला जातो. मग कसं देतो आपण हे शरीर देवाला? नारियळ परिशर प्रतिज्ञा ही सुपारीची, आपला दृढ निश्चय ही सुपारी आहे. लक्षात ठेवा, देवाला तुमच्या सुपारीची गरज नाहीये, देवाला तुमच्या पुष्पहाराची गरज नाही आहे, देवाला तुमच्या ठिकाणी कोणत्या गंधाक्षदाची गरज नाहीये. चंदन गंध घ्या देवा, आनंद कंदा श्रीपते, दयेच्या सागरा स्वामी श्री योगेश्वरा नमो नमो. मनाची सुमने माझी, तुमच्या करोडो रुपयाचा हार नको आहे फुलांचा, देवाला फक्त तुमच्या मनाची सुमने पाहिजे. कशाची? मन समर्पित करा देवाला, तुमच्या कोणत्या हाराची गरज नाही आहे. म्हणून भगवंत तुम्हाला तुमच्या मनाचा हार मागताय. देवाला म्हणा, काय म्हणा? हे हरिहर मैं हार के आया, अब क्या हार चढ़ाऊं, मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आऊं, मेली चादर ओढ़ के कैसे. किती मळ आहे माझ्या मनात, किती मळानं हे माखलेलं शरीर आहे माझं देवा. हे मळालेलं सार जीवन कसं द्यावं तुला, हेच मला कळत नाही. तरी पण देव म्हणतात, अरे तुझं हे सार जीवन मळालेलं असलं तरी माझ्याकडे स्वच्छ करण्याला अनेक साधन आहे, तू फक्त देण्याची इच्छा करा. काय? पंचवटीमध्ये आमचे सर्वज्ञ सुंदर नारायणाच्या मंदिरातून निघाले. कुठून? सुंदर नारायणाच्या मधुर मंदिरातून निघाले आणि बस आता घाटावर खाली उतरणार. आमची ही गंगा मैया गोदावरी
सुंदर अशी या ठिकाणी दुथडी वाहून वाहत होती. इकडे सायखेड्याला लागल तेवढा पूर आलेला होता आणि पंचवटीमध्ये स्वामी त्या पुरात उतरू लागले. उतरता उतरता भक्तजन प्रथम खाली उतरले आणि सर्व पाण्यामध्ये वाहू लागले. पाण्यामध्ये वाहून जाऊ लागले. खोल अशी या ठिकाणी अहिल्याबाई होळकर पुलाखाली एवढं खोल पाण्याची जागा आहे, त्याच्यात सर्व बाईसा सहित परिवार पाण्यामध्ये वाहून जाऊ लागला. जाता जाता बाईसा म्हणतात, बाबा वाचवा, पाण्यात आम्ही वाहून जाऊ, वाचवा. सर्वज्ञांनी कृपा दृष्टी टाकली आणि आपल्या अंगावरचं उपारणं खाली सोडलं स्वामींनी पाण्यामध्ये. बाई या उपरण्याला धरा. स्वामींच्या त्या वस्त्राला फक्त बाईसानं थोडासा हात लावला आणि बस सर्वज्ञांनी ते उपारणं वर ओढलं. तेवढ्या सारी भक्त परिवार काठावर येऊन उभी राहिली. हा भगवंताचा विचार लक्षात घ्या, किती मोठं साई आहे. तो रक्षिता होय, उद्धरिता होय. जीवे शरणांगत व्हावे. जीवानं शरण गेलं पाहिजे, लक्षात घ्या. जीवानं शरण गेलं पाहिजे, तो वज्रपंजरू होय. तुम्हाला रक्षण करता तो अवश्य धावत येईल. स्वामी बाईसाला म्हणतात, ऐसेच वास पाहाल तरी आम्ही संसार चक्रातून आम्ही तुम्हाला मुक्त करू. या संसार सागरातून तुम्ही असंच तुम्हाला आम्ही वर आणू, तुमचा उद्धार करू. पण तुम्ही बाईसासारखी अपेक्षा केली पाहिजे. वेगळे वेगळे बाईसासारखी अपेक्षा केली पाहिजे, सुदामासारखी अपेक्षा केली पाहिजे. त्या देवाचं नाम घेण्याची तयारी आपली असली पाहिजे. पंचनाम घेण्याची आपली असली पाहिजे. उपदेश घेऊनही आपण पंचनाम घेण्याला आळस करतो, गाठ्या करण्याला आळस करतो, नामस्मरण करण्याला आळस करतो. घेतला का उपदेश? तो नाही जमत आपल्याला. आपल्याला स्मरण करण्याला जमत नाही, देवपूजा करण्याला वेळेवर जमत नाही, दंडवत घालण्याला कमीत कमी दिवसातून आपले किती दंडवत व्हावे? साधा सामान्य कमीत कमी 21 दंडवत दिवसभराचे झाले पाहिजे. चालू याच्यात उपाराचे, चहाचे, 3 टाइम आपण या ठिकाणी नुसता जेवण करतो, 2 टाइम करतो. त्या वेळेला देवाला आपण दंडवत घातले पाहिजे. सकाळी नामस्मरण करताना उठल्या उठल्या दंडवत 5 घातले पाहिजे. दिवसभराचे कमीत कमी आपले ऍडव्हान्स वाढले पाहिजे. 21-25 रोजचे नित्य नियमातले आणि 25 आपल्या वाढीव घातले पाहिजे. 51 दंडवत रोजचे असले पाहिजे आपले. किती? कमीत कमी 51 दंडवत आपल्या या ठिकाणी रोजनिशी असले पाहिजे. 1 एकर 2 एकर शेतामध्ये आपण आपल्या पैशासाठी, आपल्या सुखासाठी या बांधापासून तर त्या बांधापर्यंत एवढ्या टांगा टाकत जातो. देवासाठी टांगा टाकू शकत नाही तू. देवासाठी तू दंडवत घालू शकत नाही. देवासाठी तू दंडवत घालू शकत नाही. साष्टांग दंडवत घालू शकत नाही. त्या देवासाठी, शेतासाठी घालतो. तुझ्या सुखासाठी तू या ठिकाणी व्यायाम करतो लागल तेवढा. देवासाठी तू एवढे दंडवत घालू शकत नाही. दंडवताने तुम्हाला हा दंडवत घालत नाही. उपदेशी प्राणायाम करतो रामदेव बाबाचा, पण दंडवत घालत नाही. दंडवताला महत्व देत नाही. 84 प्रकारचे योग पतंजलीचे साष्टांग दंडवतामध्ये मिश्रित केलेले आहे. पूर्वीची संत महंत ही अनेक योग साधनेमध्ये परिपूर्ण होते आणि त्यानुसार हे साष्टांग दंडवताचा पूर्ण प्रकार आपल्या महानुभाव संप्रदायामध्ये हा विधी दिलेला आहे. साष्टांग दंडवताचा पूर्णता विधी कसा करावा याचं ज्ञानच नसल्यामुळे टाळाटाळ करतो दंडवत घालण्याला. अहो, साष्टांग दंडवताने तुम्हाला अनेक प्रकारचे व्यायाम होतात, हे लक्षात घ्या. अनेक प्रकारची या ठिकाणी तुमची 84 लक्ष योनी
84 प्रकारच्या योग साधनेच्या माध्यमातून तयार केलेला हा साष्टांग दंडवत त्याने 84 लक्ष योनीचे जन्म चुकतात, हे लक्षात ठेवा. सरपटणाऱ्या प्राण्याची योनी आपली चुकते दंडवत घातल्यानंतर. पक्ष्यांच्या योनीमध्ये जो जन्म होतो ना तो आपला चुकतो. वृक्ष योनीमध्ये जे आपले जन्म जातात ना तो जन्म चुकतो. अनेक प्रकारच्या योनींमध्ये अनेक प्रकारच्या 84 लक्ष योनीचा जो फेरा आहे ना या साष्टांग दंडवताने अवश्य नष्ट होतो, हे लक्षात घ्या. म्हणून हा साष्टांग दंडवत विधी आपल्या जीवनामध्ये प्रत्येक वेळेला हा विधी आपण करतो. प्रत्येक वेळेला सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत महानुभाव संप्रदायामध्ये प्रत्येक गोष्ट साष्टांग दंडवत घातल्याशिवाय परिपूर्ण होत नाही. सर्वात महत्व साष्टांग दंडवताला आहे. कशाला आहे? साष्टांग दंडवताला आहे. आणि ते दंडवत प्रभू नामाचं स्मरण करून दंडवत घालणं आवश्यक आहे. भगवंताला हा दंडवत देवा तुला समर्पित आहे. 51 का म्हणतो मी? 5 अवताराचे कमीत कमी 11 तर दंडवत असला पाहिजे. 5 अवताराचे कमीत कमी 11 दंडवत असले पाहिजे की नाही? मग 5 अवताराचे तुम्ही एकदाच घालू नका. एकदा घातल्यानंतर गुडघ्याला त्रास होतो, ठीक आहे, आम्ही मानतो तुमचं. परंतु दिवसभरात त्या ठिकाणी प्रातःकाळी उठल्याबरोबर तुम्ही 10 घाला. पहिल्या कृष्ण अवताराचा दिवसभरात 5 काळ असतील की नाही तुमचे? दिवसभरात 5 काळ असतील की नाही? त्रिकाळ असतात, पण 5 काळ आहे. 5 काळामध्ये त्रिकाळ 30 झाले दंडवत. त्रिकाळ काळात 33 दंडवत झाले. परंतु 2 काळ अजून आहे ना. उपार दाखवण्याचा एक काळ आहे, दुपार आणि संध्याकाळचा. या दोन्ही काळात तुम्ही 11 घालू शकतात. 55 दंडवत बरोबर दिवसभरात तुम्ही स्टॉप बाय स्टॉप घालू शकता. काहीच होणार नाही तुम्हाला. आणि त्या दंडवताने तुमच्यामध्ये अनेक प्रकारची या ठिकाणी शक्ती आपोआप संचरते, लक्षात घ्या. पण विधियुक्त दंडवत घाला. विधियुक्त त्या दंडवत घालण्याचा प्रकार तुम्हाला मी आता या साष्टांग दंडवताचा विषय व्याख्यानाचा नाहीये म्हणून मी पूर्ण तुम्हाला सांगणार नाही. म्हणून महत्वाचा विषय फक्त एकच सांगतोय की साष्टांग दंडवत असू द्या. आपलं मन आपली बुद्धी अवश्य नष्ट हो. अवश्य या ठिकाणी त्याची गंज त्याची अज्ञातना आणि अनेक प्रकारचे पाप साचलेले हृदयातले साष्टांग दंडवताने नासणार, ही गॅरंटी आहे, ही लक्षात घ्या. म्हणून शरीरातल्या आजारांची नष्टता करेल साष्टांग दंडवत. आत्म्याचे दोषही नष्ट करेल. पण योगा पतंजलीचा योगा फक्त तुमच्या शरीराला निरोगी बनवेल, पण तुमच्या अंतःकरणाला म्हणजे तुमच्या आत्म्याला लागलेले अनेक पापाचे पटल नष्ट करणार नाही, हे लक्षात घ्या. केवळ शरीरासाठी आणि आत्म्यासाठी दोघीही शरीर जीव आणि देह या दोघांसाठी उपयोगी असणारी ही साष्टांग दंडवताची विधी आपल्याला आपल्या महानुभाव संप्रदायाने दिलेली आहे. महानुभाव संप्रदायात लीळा चरित्र हा ग्रंथ तुमचा ग्रंथ आहे महानुभाव संप्रदायाचा. आणि लीळा चरित्र ग्रंथाचा सांगितलेला आहे स्वामींनी सकळही शास्त्रे या शास्त्राशी मिळती. सर्व शास्त्र या शास्त्रामध्ये आहे. समुद्र आहे हा. सर्व नद्या इथे येऊन मिळतील. कुठे? सर्व या नद्या इथे येऊन मिळतील. परंतु सागराचं पाणी कोण्या नदीला जाताना दिसलं? दिसलं कधी? सागरातली का पळतात नद्यांकडे हेच मला कळत नाही. आनंदाचा सागर ज्या परमेश्वराचा आहे त्या परमेश्वराच्या आनंदाच्या सागराला सोडून अनेक देवता साधकांकडे तुम्ही या ठिकाणी अनेक साधना करण्याकरता देवतांची साधना जी ब्राह्मणांनी तयारी केलेली योग साधना अनेक प्रकारच्या देवता उपासक साधना त्या तुम्ही या ठिकाणी करता आणि आपल्या महानुभाव संप्रदायाला आपण हीन समजता, शून्य समजता. याचा अर्थ तुम्ही महानुभाव संप्रदायाचं तत्वज्ञान तुम्ही अभ्यासत नाही. नीट अभ्यासा. गुरुजनांजवळ त्याची जाऊन त्याची अभ्यास करा. सर्व त्यामध्ये तुम्हाला दिसेल.
सर्व शास्त्र त्याच्यामध्ये स्वामींनी सांगितलेली आपल्याला अभ्यासायला मिळेल. इकडे तिकडे भटकण्याचं काम तुम्हाला या ठिकाणी काहीच काम नाही मानव संप्रदायाच्या साधकाने. कारण एवढा मोठा मॉल आहे, हे सर्व तुम्हाला तिथं मिळणार आहे. काय आहे? एवढा मोठा मॉल आहे भगवान श्री कृष्णाचा, भगवान श्री दत्तात्रय प्रभूंचा, सर्व शक्तियुक्त असलेला परमेश्वर आहे. हे लक्षात ठेवा. कसा आहे? सर्व शक्ती त्यामध्ये आहे. इकडे तिकडे शक्ती धुंडाळण्याची तुम्हाला गरज नाही. तो दरबार एवढा मोठा आहे की त्याच दरबारामध्ये तुम्हाला सर्व मिळणार आहे. का पळता इकडे तिकडे तुम्ही? कशासाठी पळता? म्हणून महत्वाचा विचार भगवंताने आपल्याला सांगितलाय की हा गुरु जो आहे ना, हा आपल्या जीवनामध्ये अवश्य असला पाहिजे. अग्नी. आता हा अग्निगुरु आहे. या अग्निगुरु मध्ये अग्नी लक्षात ठेवा एक लपलेला असतो लाकडामध्ये. कुठे लपलेला असतो? लाकडामध्ये अग्नी लपलेला आहे. जैसा काष्ठांतु अग्नी असे सर्व गतो, प्रणो प्राणियांतु नव्हे हेतु दृष्टा दृष्टी. ज्याप्रमाणे लाकडामध्ये अग्नी आहे, परंतु तो कसा आहे? कसा आहे? लपलेला आहे. परंतु लपलेला अग्नी तो सर्वत्र व्यापलेला आहे. कसा आहे? व्यापलेला आहे. प्रगट नाही आहे तो. प्रत्येक झाडामध्ये, प्रत्येक लाकडामध्ये, दगडांमध्ये अग्नी लपलेला आहे. दगड एकमेकाला घसत ठिणगी उडेल. काय? एक लाकूड दुसऱ्या लाकडावर घसलं तरी या ठिकाणी तिथे काय होतं? अग्नी तयार होतो. हा अग्नी व्यापलेला आहे. काय आहे? अग्नी व्यापलेला आहे. दैसा काष्टांतो अग्नी असे सर्वगतु. इतकं सुंदर उत्तर देत आहे. एवढा सुंदर दृष्टांत दत्तात्रय प्रभू देत आहे की दत्तात्रय प्रभू म्हणतात की सर्व लाकडांमध्ये अग्नी आहे, परंतु तो कसा आहे? लपलेला आहे, लुप्त आहे. प्रणो प्राणियांसी नवे हेतु दृष्टा दृष्टी. म्हणजे मुख्यत्व लाकडातल्या अग्नीचा उपयोग आहे का? काही होतो? काही उपयोग? काहीच नाही. दृष्टफळ आणि अदृष्टफळ हे दोन प्रकारचे फळ प्राप्त होत असतात तुम्हाला. आणि करण्याकरता अग्नी हा लुपलेला हा अग्नी निरर्थक आहे. कसा आहे? निरर्थक, काही कामाचा नाही आहे तो. तोची जे वेळा होय प्रगट. लाकडातला अग्नी लपलेला जेव्हा प्रगट होतो ना, काय होतो? भडकतो, अग्नी बाहेर निघतो. ते वेळी भजने जोडे दृष्ट. जेव्हा अग्नी प्रगट होतो लाकडातला, तेव्हा आपला स्वयंपाक बनतो, तेव्हा आपली कार्य पूर्ण होतात. तोपर्यंत आपण त्या अग्नीचा काही उपयोग होतो लाकडातल्या? नाही. प्रगट झाल्यानंतर आपण सर्व काम संपन्न होतं आणि ते कार्य करतो. अग्नी कार्याला उपयोगी येतो. पाक निहती दृष्ट होय का होय. त्याप्रमाणे कुणालाही ते जेवू घालू शकत नाही. ती अग्नी घालू शकते, स्वयंपाक होऊ शकत नाही. म्हणून दृष्टपर जी भूक आहे, ती भूक अग्नी अदृष्ट असलेला तो कधीही तुमची भूक भागवू शकत नाही. प्रगट असलेला अग्नीच तुम्हाला तुमची भूक शांत करणार आहे. हे लक्षात घ्या. त्यामुळे पोटाची आग केवळ प्रगट झाल्यानंतरच ती आग शांत होईल. अग्नी कुणाच्याही उपयोगाचा, तो लपलेला अग्नी काहीही कामाचा. म्हणजे अप्रगट असलेला अग्नी काहीही कामाचा नाही. तैसा परमेश्वर सर्वात्मा निराकारू. तसा परमेश्वर सुद्धा आहे ना अग्नीसारखा. कसा आहे? परमेश्वर सुद्धा अग्निप्रमाणे आहे. कसा आहे? अग्निप्रमाणे. त्या परमेश्वराचं, त्या अग्नीचं जसं अप्रकट जसं रूप आहे लाकडामध्ये, कसं आहे? अप्रकट रूप आहे. अप्रकट जसं रूप आहे ना, तसं परमेश्वराचं सुद्धा निर्वेव निराकारू असे. परमेश्वर कसा आहे? निर्वेव आहे, निराकार आहे. त्या परमेश्वराच्या मूळ अव्यक्तमंत परमेश्वराला जो प्रगट झालेला परमेश्वर नाही, त्यालाही निर्वेव म्हणजे अवयव नाही, आकार नाही. तो परमेश्वर जगात आहे, परंतु तो आपल्या जीवाच्या काही उपयोगाचा आहे. कोणतं कार्य करू शकतो तो? नाही.
कोणतंही कार्य करू शकत नाही. कार्य पूर्ण जर जीवाचं होईल तर तो कोण्या अवतारात? पैसा परमेश्वर सर्वात्मक निराकारू परी जीवाशी साकारोपकारको. जेव्हा तो काय होईल? सावेव साकारो. जेव्हा तो साकार होईल, जेव्हा तो प्रगट होईल, जेव्हा तो व्यक्त होईल, तेव्हाच तो परमेश्वर तुम्हाला आई म्हणून जवळ येऊ शकतो. तेव्हाच तो परमेश्वर तुम्हाला आई सारखं मार्गदर्शन करू शकतो आणि तेव्हाच तुमचा उद्धार करू शकतो. हे लक्षात घ्या. तेव्हाच तुम्हाला सन्निधान देऊ शकतो, तेव्हाच तुम्हाला जवळीक देऊ शकतो आणि तेव्हाच तुमचा तो परमेश्वर तुम्हाला उद्धार करू शकतो. जोपर्यंत तो काय होत नाही? प्रगट होत नाही. हे लक्षात घ्या. आपली ही भूक तोच शांत करणार, पण कधी करणार? जेव्हा तो अवतीर्ण होणार. काय होणार? अवतीर्ण होणार. अवतार या शब्दाचा अर्थ आहे उतरणे. काय होणे? उतरणे. ईश्वर स्वरूपातून तो खाली उतरतो. उतरल्याशिवाय अवतार होत नसतो. कधी लक्षात घ्या. उतरावं लागतं. काय करावं लागतं? उतरावं लागतं. दत्तात्रय प्रभूंनी सुद्धा अनेक भक्तांना दर्शन दिलं, परंतु या रूपात दर्शन दिलं का? दिलं नाही. दिलं. या रूपात कोणत्याही जीवाला दर्शन दत्त प्रभूंनी दिलेलं नाही. हे लक्षात घ्या. का दिलं नसावं? भगवंत भक्ताला दर्शन आपल्या मूळ स्वरूपात का देत नाही? का लपवून ठेवतो हे स्वरूप? सुरेशे वंदितं देवं त्रैलोक्य लोक वंदितं. पुढे काय? हरिहरात्म भुवंदं दत्तात्रेय नमोस्तुते. सुंदर अशी आयुध आहे त्याच्या शरीरावर. काय काय मूर्तीचं वर्णन आहे? निर्मलं दत्तवर्णं च सुंदरं श्याम शोभितं सुलोचनं विशालक्षणं दत्तात्रेय नमोस्तुते. ब्रह्मलोकेषु भूतेषु, ब्रह्मलोकात आणि मृत्यू लोकामध्ये, दोन्ही लोकामध्ये, ब्रह्मलोकेषु भूतेषु शंखचक्र गदाधरं. ब्रह्मलोकात म्हणजे स्वर्ग लोकामध्ये आणि मृत्यू लोकामध्ये, दोन्ही लोकामध्ये जो वंदनीय आहे, जो माननीय आहे, पूजनीय आहे, त्यानं शंखचक्र गदाधरं, शंख घेतलेला आहे हातात, गदा हातात घेतलेली आहे, चक्र हातात घेतलेला आहे. शंखचक्र गदाधरं पाणिपात्रधरं देवं. पाणीपात्र हातात घेतलेलं आहे. पाणीपात्र हातात घेतलेलं आहे. पाणीपात्रधरं देवं. अशा दत्तात्रेय प्रभूला दत्तात्रेय नमोस्तुते. माझा नमस्कार आहे, माझा दंडवत प्रणाम आहे त्या दत्तात्रेयाला. एवढी सुंदरशी असलेली दत्तात्रेय प्रभूंची मूर्त आहे, ती मानवाला दाखवत नाही भगवंत आहे तशी. का दाखवत नाही? आपले ईश्वर स्वरूप लपवून ठेवतात. भगवंत उतरतात, एवढं सुंदर स्वरूप आहे, तरी भगवंताला त्याचा अनुभव नाही. आणि त्या स्वरूपातून, सुंदरतेपासून आणि अनेक भगवंताच्या ब्रह्मानंदातून, ब्रह्मानंदाचं एवढं मोठं स्वरूप परमेश्वराचं आहे, तिथून तो उतरतो, तिथून तो खाली उतरतो. ऐसा अग्नी अप्रगट आहे. अग्नी कशातला? काष्टातला, लाकडातला. तो काही कामाचा नाही. तसा या ठिकाणी निर्वैव निराकार परमेश्वर आहे, तो जळी स्थळी सामावलेला आहे. अग्नी जसा प्रत्येक ठिकाणी जसा व्यापलेला आहे ना, तसा सर्व व्यापक परमेश्वर सुद्धा सर्व ठिकाणी काय झालेला आहे? व्यापलेला आहे.
ममये वंशो जीवलोके जीवभूता सनातन. सर्व ठिकाणी सनातन काळापासून जो जीव लोकाला आहे, आता नाही. काय या कलियुगापुरता तो प्रत्येक जीवासोबत नाही आहे, सनातन काळापासून. कसा आहे, जसा जीव जन्माला आला आणि मेला, जीव कधी जन्मालाच आला नाही आणि जीव कधी मेलाच नाही. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर हे चारही पदार्थ अनाद काळापासून आहे. कसे आहे, अनाद काळापासून आहे. ते कधीही ते नष्ट झालेले नाही, हे लक्षात घ्या. म्हणून परमेश्वराचा विचार लक्षात घ्या की जैसा काष्टांतो अग्नी सर्वगतू प्रणो प्राणियांचे नवे हेतू दृष्टा दृष्टी. तो जसा काही कामाचा नाही, प्रगट झाल्यानंतरच तो या ठिकाणी जसा उपयोगी असतो, तसा परमेश्वरही सर्व ठिकाणी काय आहे, व्यापलेला आहे. परंतु तो छोटासा बाळ, त्या बाळाला बाप विचारतो तुझा देव कुठे आहे. काय विचारतो तो, तुझा देव कुठे आहे. बाळ म्हणतो माझा देव आहे ना, जळी स्थळी सर्व ठिकाणी माझा देव आहे. अरे हा देव या खांबामध्ये आहे. तुझा देव जर या खांबात असेल तर या खांबालाच मी मोडून टाकतो, म्हणजे तुझा देव कधी परत येणार नाही. प्रश्न विचारतोय बापाला, बाप विचारतोय पोऱ्याला, पोरगा ज्ञान सांगतोय बापाला. बाप सवाई बेटा. कसा आहे, बाप सवाई बेटा. राक्षस योनीतला मुलगा, राक्षस योनीतला मुलगा बापाला ब्रह्मज्ञान सांगू लागतोय. विचार करा, का सांगिततो, का सांगतो तो. अहो त्याच्या ठिकाणी संस्कार संतांचा निर्माण झालाय. तो छोटासा मुलगा जन्माला येण्याच्या आत संतांच्या संगतीत होता, सत्संगात होता तो. म्हणून तर त्याच्यामध्ये असुर जातीतला एक असुर छोटासा बाल मुलगा, त्याच्यातला हा संस्कार अध्यात्माचा संतांच्या सहवासाने प्राप्त झाला. विचार करा, रोमा रोमात त्याच्या ठिकाणी देव होता. बापाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला, पहाडाहून खाली टाकला, परंतु त्याच्या देवानं त्याला झेलला. विचार करा, बापाने त्याला तळत्या तेलामध्ये टाकलं, पण त्याच्या नामस्मरण ताकदीनं तळतं तेल सुंदर फुलं बनली. ही ताकद नामस्मरणामध्ये आहे. याद है तो आबाद है, भूल गए ना बर्बाद है. हे लक्षात घ्या. म्हणून महत्वाचा विचार हा आपण या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे की अग्नीमधून तत्वज्ञान आपल्याला परमेश्वराचं लक्षात आलं की परमेश्वर तैसे ईश्वर तत्व मूर्तीचे सुधत्व जाणावया गुरुत्व अग्नी अग्नी प्रगट झाल्यानंतर जसा उपयोगी जसं कार्य पूर्ण करतो तसं जीवाचं कार्यही परमेश्वर उत्तीर्ण झाल्यानंतर जीवाचं उद्धरण्याचं कार्य परमेश्वर स्वतः करत असतात. म्हणून चंद्रगुरु या ठिकाणी भगवंताने सांगितलंय. चंद्र आपल्याला अग्निगुरु पासून आपण शिकलो. काय शिकलो? आचाराची आणि विचाराची परिपूर्णता करण्याकरता अग्नी आपल्याला साथ देतो. लक्षात घ्या, आचार विचार पूर्ण असल्याशिवाय कोणतंही कर्म आपण करू नका. काय असल्याशिवाय? आचार आणि विचार परिपूर्ण असल्याशिवाय कोणताही कार्याचा आरंभ आपण करायचा नाही. आचार विचाराची पूर्णता नसल्याने म्हणजे अविचाराने. कशाने? अविचाराने. आणि आचाराची पूर्णता नसणं म्हणजे दुराचाराने. हे लक्षात घ्या. कशाने? दुराचाराने आणि अविचाराने कधी कर्म केली तर ती तुम्हाला यशस्वी कधी ठरणार नाही.
म्हणून आचार आणि विचार ही परिपूर्ण असली पाहिजे. आणि ही अग्नी आपल्याला शिकवतो. लक्षात प्रगट केल्यानंतरच, काय केल्यानंतर? प्रगट केल्यानंतर. माझ्यात गुण खूप आहे, माणसात काय गुण नाही हो? अहो सर्व गुण आहे माणसामध्ये, पण माणसं आहे ना प्रयत्न करत नाही, म्हणून ती गुण प्रगट होत नाही. मूळव्याध जशी मूळची असते ना, काय असते? असतेच की नाही प्रत्येक माणसात, तसे या ठिकाणी आहे ना माणसातला गुण सुद्धा, सर्व गुण माणसात आहे. सर्व गुण मनुष्य प्राण्यामध्ये आहे. जीव असा प्राणी आहे की जीवामध्ये सर्व प्रकारची गुण आहे, परंतु ती प्रगट करण्याला आपण प्रयत्न करत नाही. काय? एवढी मोठी विमानं तयार केली, एका तासामध्ये, एका मिनिटामध्ये मनुष्य इथून तिथे जातो. हे गेलं कोणी? विचार करा ना. एवढा मोठा सुंदर मोबाईल, एका फोनवर आपली सर्व कामे पूर्ण होतात. हा कुणी बनवला? मनुष्याने. काय गुण आहे माणसात? माणसामध्ये अनेक गुण आहे, पण त्याला आपण सदाचाराने आणि विचाराच्या पूर्णतेने आपण त्याला खतपाणी घालत नाही. आपण अविचाराने घालतो. कशाने घालतो? अविचाराने आणि दुराचाराने घालतो. त्यानं सांगितलं तसं, नाही का नाही? याने सांगितलं तसं, तसं आपण करायचं. गुरुजन सांगतील, याने सांगितलं, त्याने सांगितलं, समोरच्याने सांगितलं, कोणी सांगो, पण त्या सांगण्याच्या विचाराला आपण गुरुजनांजवळ मांडलं. मांडलं. गुरुच केला नाही तर मांडणार गुरु ना. गुरु केला तर मांडण्याची कला नाही आपल्यात. मांडली कधी? मांडली तर गुरु सांगतील ना कशी पूर्णता करावी त्या आचाराची, कशी पूर्णता करावी विचाराची. हे अंतिम निर्णय ना घुसळण करून आहे ना, लोणी तुम्हाला सांगतील ना, लोणी काढून तुम्हाला सांगतील ते निर्णय करा. कधी तो अयशस्वी ठरणार नाही. गुरुचा निर्णय कधी तुम्हाला अपयश देणारा नसणार, हे लक्षात घ्या. विजय कुठे माहिती? जिथे यत्र योगेश्वरा कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीर्विजोर भूतीर ध्रुवारणी तिर्मतिर्मम. जिथे कृष्ण भगवंत आहे. कोण आहे? योगेश्वरासारखा कृष्ण आहे. आणि जिथे साक्षात अर्जुनासारखा एकाग्र होऊन भगवंताचं तत्वज्ञान ऐकणारा, भगवंताचं सांगणं करणारा असा अर्जुन जिथे, स्वयं अर्जुनासारखा जेव्हा आपण जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत कृष्ण आपल्या पाठीशी कधी राहत नाही, हे लक्षात घ्या. आणि जेव्हा कृष्ण आपल्या पाठीशी राहतो ना, आणि आपण जेव्हा अर्जुनासारखा बनतो ना, कृष्ण स्वयं आपल्या पाठीमागे असतात. आणि तेव्हा यश सदैव आपल्या पुढे असतं, लक्षात घ्या. म्हणून यश आपल्या पुढे असण्यासाठी आपण अर्जुनासारखे बना. अवश्य तुमच्या पाठीमागे कृष्ण असेल, आणि कृष्ण असलाय तिथे धर्म असणार. येतो धर्म तर तो जय, तिथे अवश्य जय असणार, हे लक्षात घ्या. तिथे अवश्य विजय असणार. आणि तिथेच खरा आचार विचाराची पूर्णता गुरुजन तुम्हाला या गीता तत्वज्ञानाच्या माध्यमातून तुमच्या विचाराची पूर्णता करतील, तुमच्या आचाराची पूर्णता करतील. म्हणून तर गीता उपदेश तुम्हाला 12 महिने आम्ही सांगणार आहे. तुमच्या विचाराची पूर्णता होण्याकरता, तुमच्या आचाराची पूर्णता होण्याकरता. अर्धवट विचाराने तुम्ही काम करता, अर्धवट कल्पनेनं तुम्ही काम करता, अर्धवट आचारानं तुम्ही काम करता, म्हणून तुम्ही यशस्वी होत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून यशस्वी न होता, अहो देवानं सहाय्य केलं पाहिजे ना. काय केलं पाहिजे? ईश्वरानं आपल्याला सहाय्य केलं पाहिजे, तेव्हाच आपल्या कर्माचं चीज होतं. आणि देव, तुम्ही जोपर्यंत गुरुकडे आपला विचार मांडणार नाही ना, तोपर्यंत गुरुचा अभिमान देव घेणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणून आमची माऊली म्हणते, ज्ञानेश्वर माऊली काय म्हणते माहितीये? एक वटो न जे क्षणी अनुसरला गा माझी या वाणी, तेव्हाची तयाची चिंतवणी मजची पडली. तुम्ही एक होऊन काय करा? तुम्ही एक होऊन
त्या सत्संगामध्ये बसा. गुरु करा गुरु. ज्ञानेश्वर आपल्याला सांगतात, एक वटोन जी एक क्षणी. ज्यावेळी तुम्ही एक वटून काय कराल, एक वटोन जी एक क्षणी अनुसरले गा माझी आवाज. कृष्ण भगवंताची वाणी सांगता येते. ज्ञानेश्वर आपलं नाही सांगत ते. ज्ञानेश्वर स्वतः देव नव्हते. अलग लक्षात. ज्ञानेश्वर स्वतः देव नव्हते. अर्धवट विचाराने आपण ज्ञानेश्वरांना साक्षात कृष्ण अवतार समजले, हे चुकीचा विचार आहे. त्यांनी स्वतः सांगितलं आम्ही परमेश्वर असं आहे, असं म्हटले का ते? आम्ही संत आहोत. काय आहे ते? संत आहे, पण भगवंत नाही. हे लक्षात घ्या. विशिष्ट बुद्धी करू नका संतांच्या ठिकाणी. ईश्वर तो ईश्वर आहे आणि संत तो संत आहे. विशिष्ट बुद्धी करू नका. असा चांगल्या गुणाचा कृष्णाची वाणी समजून सांगणारा हा 16 वर्षात बालक जातो. या पाठीमागे काय आहे कारस्थान हे त्याच काळी लोकांना माहिती. हे लक्षात घ्या. दीर्घायू असलेलं आयुष्य. पूर्वी माणसं अशी होती की दीर्घायू राहणारी माणसं होती. 100 पूर्ण भोगणारी मनुष्य होती. दीर्घायुष्य आमचा ज्ञानेश्वर का भोगणारा नसावा? आमचा ज्ञानेश्वर आयुष्यभर 100 भोगली असती आणि त्या ज्ञानेश्वराने साऱ्या जगाला गीता पटवून दिली असती. लक्षात घ्या. खरं सोनं त्या गीतेमध्ये माऊली ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे, परंतु ती लपवण्याचा प्रयत्न आणि ज्ञानेश्वरांना संपवण्याचा प्रयत्न काही सरकारने केला. तो सरकार त्या काळचा ब्राह्मण सरकार होता. त्यामुळे तर ज्ञानेश्वरी ही आपल्या ताब्यात घेऊन त्यात खिचडी केली. संत तुकारामांना अनेक प्रकारच्या यातना भोगून त्यांना शेवटाला नेऊन समाधी दिली. गरुडा बसून पुढे वैकुंठाला गेले. हे विचार मांडून त्यांच्या अभंगवाणीला, त्यांच्या गाथेला स्वतः या ठिकाणी मिळवून घेतलं. ते मिळालं नसतं ना. ते विचार आपल्या पुढे या ठिकाणी आज आहे ना. हे महत्वाचे विचार लक्षात घ्या. म्हणून ही संत आहे. काय ही संत ज्ञानेश्वर आपल्या सांगतात, एक वटून. कसं बसा गुरुशी? एक वटून जे क्षणी अनुसरले गा माझी आवाज. कृष्ण भगवंत काय म्हणतात? देव काय म्हणतात? की माझी वाहन. देवाचं वाहन कोण आहे? हो, कोण आहे? परमेश्वराचं वाहन कोण आहे? आपली गाडी आपल्याला तिथपर्यंत नेऊन पोहोचते, हे आपलं वाहन आहे. महादेवाला नेऊन पोहोचवते, हे नंदी वाहन आहे. गणपतीला नेऊन पोहोचवते, हे मंदिर वाहन आहे. नाही का? प्रत्येकाची वाहन आहे की नाही? तसं खरं परमेश्वराचं वाहन कोणतं आहे? विष्णूचं वाहन जर गरुड आहे, विष्णू लक्षात घ्या, तर मग विष्णूचं वाहन संत कसं राहील? विष्णूचं वाहन संत कसे असेल? केवळ परमेश्वरा. ज्याला वाहनच नाही त्याला परमेश्वराचं, त्याला संत हे वाहन असतं. हे लक्षात घ्या. भगवान श्री कृष्णांना गरुड हे वाहन नाही आहे. लक्षात घ्या. ज्याची बुद्धी विष्णू प्रती आहे ना, त्यांना कृष्ण विष्णू अवतार दिसतात. त्यामुळे कृष्णाला गरुड असे या ठिकाणी वाहन आहे असं आपण संभ्रमात बसतो. दत्तात्रय प्रभूंनाही कोणतं वाहन नाही आहे, कारण ते परमेश्वर अवतार आहे. आधार आधार कुणाला घ्यावा लागतो माहिती? देवी देवतांना चालण्यासाठी, पोहोचण्यासाठी आधार लागतो. गणपतीने उंदिराचा आधार घेतला. गरुडाने आपल्या विष्णुदेवांनी गरुडांचा घेतला. महादेवाने नंदीचा घेतला. आधार घेतला की नाही? कालच सांगितलं तुम्हाला. परमेश्वर म्हणतो, दत्तात्रय प्रभू म्हणतात, मी कुणाचा आश्रय घेत नाही. घेतात परमेश्वर? परमेश्वर जो असतो ना, सर्व शक्तियुक्त जो परमेश्वर आहे, तो कोणाचाही आधार घेत नाही. नाही? ब्रह्माला वाहन आहे,
विष्णूला वाहन आहे, महादेवांना वाहन आहे, ज्या ज्या प्रत्येकाला, नारायणाला सुद्धा आधार आहे शेषाचा. विचार करा. अहो, कोणतंच आयुध हे नाही, कोणताही प्राणी जवळ नाही, पण कशाचाही आधार नाही त्याला. निराश्रया होवावे. तो दत्तात्रय प्रभू निराश्रय. कसा फिरतोय तो? कोणाचाही आधार न घेता फिरतो. तसा परमेश्वर अवतार फक्त एकच वाहन आहे त्याचं, परमेश्वराचं. कोण आहे हो? कोण आहे? अनुसरले का? अनुसरले म्हणजे अनुग्रह घेतला पाहिजे, उपदेश घेतला पाहिजे, आणि उपदेश घेऊन, अनुग्रह घेऊन बसलो पाहिजे. कुठे? अनुसरले का माझ्या वाहन. देव काय म्हणतात? माझ्या वाहनाजवळ आपण वेळ काढला पाहिजे बसण्यासाठी. आणि तो कसा बसला पाहिजे? एकवटो. कसा बसला पाहिजे? एकाग्र हो. आणि एकवटून जेव्हा तो बसतो तेव्हा त्या ठिकाणी तुमच्या शंका परिपूर्ण होईल. होईल की नाही? एकाग्र होऊन आपण जर बसलो वाहनाजवळ, म्हणजे भगवंताच्या साधनाजवळ. साधन एक मंदिर आहे, दुसरं संत आहे. हे भगवंताचं साधन आहे. त्या साधनाजवळ बसा. भगवंताचं सद्भक्त ग्रस्ताश्रमातला एक वासनिक, तोही एक साधक आहे. त्याच्याजवळ बसा. त्याच्याजवळ बसून एकाग्र होऊन चर्चा करा भगवंताच्या तत्वज्ञानाची, भगवंताच्या लीळामृताची. तेव्हा तुम्हाला समजेल. तेव्हाची तयाची चिंतवणी. देव काय म्हणतात? जेव्हा तुम्ही एकवटून संताजवळ तुम्ही आपला विचार मांडाल ना, जेव्हा आपल्या कल्पना मांडाल, आपला आचार मांडाल, तेव्हाच देव म्हणतात, तेव्हाच मी त्याची काळजी करतो. तेव्हाची तयाची चिंतवणी मजची पडली. कोणाची काळजी करायला येडा आहे का? रिकामा नाही तो कोणाची काळजी करायला. देव फक्त जो त्याच्या वाहनाजवळ जाऊन, त्याच्या साधनाजवळ जाऊन, त्याच्या संतांजवळ जाऊन तो त्याचा विचार ऐकतो, त्याच्या साह्यासाठी देव धावतो. या गोष्टी लक्षात घ्या. म्हणून हा जो आपल्याला अग्निगुरु जो सांगितलाय, त्या अग्निगुरुने आपल्याला काय शिकवलं हे महत्वाचं लक्षात ठेवा. आणि आता उद्या बघणार आहोत चंद्रगुरु. आता पंचमहाभूतांचे हे गुण दत्तात्रय प्रभूंनी आपल्याला सांगितले. एक भूमी, दुसरा अग्नी, तिसरा पाणी, चौथा आकाश, आणि पाचवा काय? पाणी. अग्नी, वायू, आकाश, भूमी, अग्नी, वायू, खम मनो बुद्धिरेव. या 5 असलेल्या पंचमहाभूतांचा विषय. काय काय सांगितलं भगवंताने आपल्याला? भूमीमध्ये म्हणजे पृथ्वीमध्ये गुण पाहिला. दुसरा कशामध्ये? वायूमध्ये गुण पाहिला, म्हणजे वाऱ्यामध्ये. हा एक पंचमहाभूतांचा एक भूत आहे. आणि त्यानंतर आकाश गुण बघितला. त्यानंतर कोणता? पाणी गुण बघितला. प्रत्येका याच्यामध्ये गुण आपल्याला काय घेतले ते सांगितले. त्याप्रमाणे शिकवण आपण अवश्य लक्षात ठेवा. आता बघूया आपण उद्याच्या उपदेशामध्ये, उद्याच्या वाणीमध्ये, उद्याच्या पोथीमध्ये बघूया चंद्र हा गुरु. या चंद्रगुरु आपल्याला दत्तात्रय प्रभू याच्याकडून काय शिकतात ते बघूया आपण उद्याच्या पत्रावर. दंडवत प्रणाम. सर्वांनी हात जोडा. हेच मागणे तुझ यदुराया, दुर्गुण नासुनी विलया, काम क्रोध ही मोहमाया, दूर करिया बाबा, वसुदे नाम तुझे माधवा.
वसुदे नाम तुझे माधवा अज्ञानाच्यात मंदारी विषय व्याळ चरतात विषारी जन्म मरणया भवकांतारी भोगित सेरवरवा वसुदे नाम तुझे माधवा एक विधा भक्तीचा देवा ओलावा मम हृदय असावा नयनी सदाही तूच दिसावा आशाही केशवा वसुदे नाम तुझे माधवा सुमंगल मम मुखी वसुदे नाम तुझे माधवा वसुदे नाम तुझे केशवा भगवान श्री चक्रधर स्वामी